नमस्कार, मी चंद्रकांत दुसाने. सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. लोकशाही म्हटलं की नागरिक आणि प्रशासन हे दोन महत्त्वाचे घटक असतात. मात्र प्रशासन आणि नागरिकांमध्ये बऱ्याचदा प्रशासन आणि नागरिकांमध्ये संबंध प्रस्थापित करत असताना उदासीनता असल्याचे चित्र अनेकदा दिसून येतं. यामुळे सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजच्या वतीने ओळख प्रशासनाची कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये जे काही संभ्रम आहेत ते दूर करण्याचे प्रयत्न आणि त्यांच्यामध्ये काही जी दुरी निर्माण झाली आहे ती कमी करण्याचे प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून केले जाणार आहेत. आणि या कार्यक्रमाचा हा पहिलाच भाग असून आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत श्री भूषण आयरे सर यांच्याबाबत सांगायचं झालं तर ते 2016 साली महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते आणि सध्या ते पाचोरा भडगावचे प्रांताधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सर, सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. सर्वांना नमस्कार. माझं नाव भूषण आयरे. सध्या उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी भडगाव पाचोरा या उपविभागासाठी मी कार्यरत आहे. 2017मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून माझी नेमणूक झालेली होती. 2017 ते 2019 2 वर्ष प्रोबेशनचे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये माझं प्रोबेशन संपलं. त्यानंतर 2019 ते 2021पर्यंत मी बुलढाणा या जिल्ह्यामध्येच जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी भूसंपादन या पदावरती मी काम करत होतो. त्या ठिकाणी जिगाव नावाचा एक मोठा प्रोजेक्ट होता. त्या प्रोजेक्टमध्ये फार मोठ्या प्रमाणात लँड ॲक्विजिशनचं काम आम्ही केलं. त्यानंतर 2021 ते 2023 या कालावधीमध्ये उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी 2 वर्ष काम केलं. त्या कालावधीमध्ये देखील समृद्धीसारखा किंवा खडकपूर्णसारखा जो मोठा प्रोजेक्ट होता त्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये देखील चांगल्या पद्धतीने योगदान देण्याचं काम मी केलेलं आहे. तसंच चांगलं काम केल्यामुळेच मागच्या वर्षी माननीय आमदार महोदय यांनी या ठिकाणी आपण यावं म्हणून एक शिफारसपत्र दिलं आणि त्या अनुषंगाने माझी या ठिकाणी बदली झालेली आहे. गेल्या 1.25 वर्षापासून भडगाव पाचोरा उपविभागासाठी मी कार्यरत असून मागील वर्षभरात शासन आपल्या दारीपासून तर लोकसभा निवडणूकपर्यंत तर आता आगामी ज्या कालावधीमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणूक त्यासाठी पूर्णपणे जोमाने प्रशासन काम करण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहे त्या सगळ्या करण्याचा प्रयत्न सर्वोपरी प्रयत्न प्रशासनामार्फत ॲज अ SDM म्हणून मी या ठिकाणी करत आहे. तरी साधारणतः 1 वर्ष जरी या पदावरती मला झालेलं असलं तरी अजून साधारणतः 2-2.25 वर्ष या उपविभागासाठी जे काही करता येऊ शकतं तेवढं सगळं करण्याचा प्रयत्न ॲज अ SDM म्हणून मी या ठिकाणी करणार आहे. तुम्ही आता सध्या प्रांताधिकारी म्हणून कार्यरत आहात, तर प्रांताधिकारी हे पद नेमकं काय आहे आणि या पदांतर्गत व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने काम केलं जातं? सर्वांना माहिती असेल की महसूल आणि पोलीस प्रशासन ह्या काय म्हणता येईल प्रशासनातल्या सगळ्यात 2 महत्त्वाच्या विभाग आहेत हे दोन्ही पण. आणि प्रांताधिकारी म्हटलं तर महसूल विभागाचा एक उपविभाग स्तरावरचा महत्त्वाचा एक अधिकारी म्हणून या प्रांताधिकारीकडे बघितलं जातं. तहसीलदार, त्याच्यानंतर प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, कलेक्टर स्तरावरती जिल्हाधिकारी महोदय या सगळे एक प्रशासनाची हिरार्की आहे. म्हणजे आमच्या कोतवालापासून तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, प्रांताधिकारी, ॲडिशनल कलेक्टर, कमिशनर अशा पूर्ण ही महसूल विभागाची जी हिरार्की आहे त्याच्यामध्ये प्रांताधिकारी हा एक सर्वात महत्त्वाचा घटक म्हणून काम करत असतो. उपजिल्हाधिकारी हे आमचं कॉमन पद असलं तरी त्याच्यामध्ये जवळपास 30-32 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्टिंग आहे. उपजिल्हाधिकाऱ्याला वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये डेप्युटेशनवरती जाता येतं. म्हाडा, MIDC, महानगरपालिका त्या डिपार्टमेंटमध्ये देखील जाता येतं. तसेच कलेक्टर ऑफिसमध्ये उपजिल्हाधिकाऱ्याचे भूसंपादन, पुनर्वसन, EGS, RDC असे वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टिंग त्या ठिकाणी आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून फील्ड लेवलवरती प्रांताधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याला या ठिकाणी काम करण्याची संधी मिळत असते. उपविभागीय अधिकारी नॉर्मली 2 तालुक्यांसाठी आता सध्या बऱ्याच तालुक्यांमध्ये 2 तालुके हे एका सब डिव्हिजनमध्ये येत आहेत. तसंच जसं भडगाव आणि पाचोरा हे दोन्ही तालुके पाचोरा सब डिव्हिजन अंतर्गत येत आहे. उपविभागीय अधिकारी म्हटलं तर त्याच्याकडे नॉर्मली सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी येतात तर तो एक भूसंपादन अधिकारी म्हणून दोन्ही तालुक्यांचा महत्त्वाचा अधिकारी म्हणून काम करत असतो. त्याच्यानंतर त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट असू द्या, नॉन क्रिमिनल दाखले असू द्या, हे त्याची एक महत्त्वाची भूमिका असते. त्याच्यानंतर पूर्ण मतदारसंघाचा रिटर्निंग ऑफिसर म्हणून तो कामकाज बघत असतो. जसं 18 पाचोरा विधानसभा मतदारसंघासाठी रिटर्निंग ऑफिसर म्हणून प्रांताधिकारी म्हणून काम करत आहे. या असंख्य प्रकारचे कामकाज या ठिकाणी चालत असतात. बऱ्याच दक्षता समित्या असतात उपविभागीय स्तरावरच्या, त्याचा अध्यक्ष म्हणून काम करत असतो. एकंदरीत पूर्ण सब डिव्हिजनचा म्हणजे उपविभागाचा प्रशासनाचा प्रमुख अधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी महोदय जसे पूर्ण जिल्ह्याचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असतात तसंच पूर्ण सब डिव्हिजनचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी हा काम बघत असतो. आणि या पदावरती काम करण्याची मला संधी मिळाली आहे त्याबद्दल मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो.
सर, प्रशासकीय व्यवस्थेमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने आता 16मध्ये तुमची निवड झाली आणि त्यानंतर आता 2024 आलं आहे, तर प्रशासकीय व्यवस्थेमध्ये काम करत असताना अधिकारी म्हणून काय काय आव्हानं असतात सर? म्हणजे प्रशासकीय लेवलला कामकाज करताना खरं सांगायचं म्हणजे पॉलिसी मेकिंग हा विषय हा शासन पातळीवरचा म्हणजे गव्हर्नमेंटचा असतो, परंतु त्याची स्थानिक पातळीवरती अंमलबजावणी करणं ही प्रमुख जबाबदारी ही प्रशासकीय अधिकारी म्हणून स्थानिक लेवलचे जे अधिकारी कर्मचारी आहे यांची असते. कसं असतं की ज्यावेळेस पॉलिसी तयार केली जाते ती पूर्ण महाराष्ट्राचा विचार लक्षात ठेवून केली जाते, परंतु स्थानिक पातळीवरती तिची ज्यावेळेस आपण अंमलबजावणी करतो तर स्थानिक लेवलचे बरेच प्रश्न हे वेगवेगळे असतात. स्थानिकांच्या समस्या वेगळ्या असतात, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जाती धर्माचे लोक राहत असतात आणि या सगळ्या लोकांसाठी त्या प्रकारचे योजनेचं एका सामूहिक योजनेचं स्थानिक पातळीवरती वेगवेगळ्या घटकातील लोकांना अंमलबजावणी करताना बऱ्याच वेळेस चॅलेंजेस निर्माण होत असतात. ते सगळे चॅलेंजेस सांभाळून ती कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढे नेता येऊ शकते, ती योजना सक्सेस करण्याचं काम हे स्थानिक पातळीवरती अधिकाऱ्यांचं असतं. आणि त्यासाठी जे स्थानिक लेवलला कर्मचारी आम्हाला उपलब्ध असतात, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक उपलब्ध असतात, त्या सगळ्यांना एकत्रित करून त्यांच्याकडून याची यशस्वी अंमलबजावणी करून घेणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज झालेलं आहे. महसूल विभाग म्हटलं तर सगळ्या विभागांचा एक प्रकारचा काय म्हणता येईल की शासनाचा एक कणा म्हणून या विभागाकडे बघितलं जातं आणि सगळ्या विभागांचं समन्वय साधणं आणि त्या समन्वयातून चांगल्या पद्धतीचं आउटपुट देणं ही एक आता सध्या फार समन्वयाचा मुद्दा जर बघितला वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा तो खरंच खूप चॅलेंजिंग होत चाललेला आहे. बऱ्याच वेळेस सिनियर मोस्ट अधिकारी असतात, बरेच अनुभव असलेले अधिकारी असतात, ते आपल्याला या ठिकाणी फील्डवरती आपल्याला त्यांच्याशी समन्वय साधून बरेच कामं करून घेण्याची आपल्याला जबाबदारी येऊन पडते. तर समन्वय साधणं हे जरा कठीण होत चाललेलं आहे दिवसेंदिवस, परंतु एकंदरीत शासनाचा एक महत्त्वाचा कणा म्हणून महसूल प्रशासन हे सगळ्या गोष्टी सांभाळून घेतं. स्थानिक पातळीवर म्हटलं तर अनेक प्रकारच्या समस्या असा, जसं महसूल विभागाचा जर रोल घेतला तर नैसर्गिक आपत्ती म्हणा, निवडणूक म्हणा, गौण खनिजचा विषय म्हणा, या काही जिकरीच्या आणि अत्यंत संवेदनशील काही विषय असतात, त्याच्यामध्ये महसूल प्रशासन मोठ्या प्रमाणात काम करण्याची संधी महसूल प्रशासनात आहेत, परंतु ते चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी देखील रात्रंदिवस आमचे कर्मचारी बऱ्याच वेळेस काम करत असतात. आताच 2-3 दिवसाचाच विषय जर बघितला तर लाडकी बहीण योजना जी राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, तर ते जवळपास भडगाव आणि पाचोरा तालुक्यामध्ये दोन्ही तालुक्यांचा विचार केला तर जवळपास 60-62 हजार अर्ज आपल्याकडे आलेले होते. या 60-62 हजार अर्जांची छाननी करणे आणि त्यांची जी पात्र महिला आहेत त्यांना सगळ्यांना ऑनलाईन आपल्या त्या पोर्टलवरती माहिती भरणे हा एक काय म्हणता येईल की टाईम लिमिटेड टास्क आमच्या महसूल प्रशासनासोबत इतर जे ग्रामविकास विभाग म्हणा, नगर विकास म्हणा किंवा CDPO म्हणा, या सगळ्यांना समन्वय करून ती जबाबदारी महसूल प्रशासनाची आली होती. त्याच्यावरती अध्यक्ष म्हणून तहसीलदार होतं. त्यामुळे या सगळ्या विभागांकडून ती टास्क 2 ते 3 दिवसात संपवणं हा मोठा टास्क आता 2 ते 3 दिवसामध्ये या सगळ्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस जागून संपवलेला आहे. म्हणजे कोऑर्डिनेशनचं काम करणं आणि एखाद्या शासनाची योजना स्थानिक पातळीवरती यशस्वीरित्या राबवणं यासाठी महसूल प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करत आहे. चॅलेंजेस हे प्रत्येक विभागातच आहे आणि ते चॅलेंजेस असतील आणि ते जर आपण पॉझिटिव्हली स्वीकारले आणि त्याच्यात जर काम करत गेलं तर फारशी अडचण काही निर्माण होत नाही. ओके, लोकसभा निवडणुकीमध्ये सहाय्यक जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम केलं, कसं राहिला यामध्ये? 2019ला ज्यावेळेस मी बुलढाण्याला त्या ठिकाणी काम करत होतो त्यावेळेस इलेक्शनचा थोडाफार अनुभव होता मला. त्या ठिकाणी डेप्युटी DO म्हणून पण मी 1.25 वर्ष काम केलेलं होतं. या ठिकाणी काम करताना प्रत्यक्ष फील्डवरती काम करताना बऱ्याच गोष्टींच्या अडचणी निर्माण होत असतात. आपल्याकडे बऱ्याच वेळेस टेक्निकली साऊंड जो स्टाफ आपण म्हणतो तो स्टाफ उपलब्ध नसतो, आवश्यक तेवढं मनुष्यबळ बऱ्याच वेळेस उपलब्ध नसतं आणि स्थानिक परिस्थिती ही प्रत्येक लेवलची वेगवेगळी असते. त्यामुळं काही निर्णय घेताना ही अडचण निर्माण होते. जसं आता लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पूर्ण जेवढे आपले 332 मतदान केंद्र होते, 332 मतदान केंद्रांवरती सगळ्या आपल्या पोलिंग पार्टीज पाठवणं, त्यांच्याकडून पुन्हा ते मशीन जमा करणं आणि पूर्णपणे शांततेमध्ये पूर्ण इलेक्शन कंडक्ट करून घेणं ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी होती. माझ्याकडे 2 तहसीलदार होते, बऱ्यापैकी इतर मॅनपॉवर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती. आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने अत्यंत शांततेमध्ये म्हणजे कोणत्याही प्रकारचा मोठी तक्रार न होता किंवा कोणत्याही प्रकारचा गोंधळ न होता अत्यंत शांततेने हा पूर्ण इलेक्शनची प्रक्रिया पार पडली. काउंटिंग देखील आमच्याच टीमने त्या ठिकाणी जिल्हाधिकारी स्तरावरती आम्ही केली. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाली नाही आणि एकंदरीत अनुभव अत्यंत चांगला होता. म्हणजे सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात कष्ट केलं. जवळपास इलेक्शनचा काही कालावधी असा होता की आम्ही जवळपास 40-42 तास सलग काम केलेलं होतं, परंतु थकवा कोणाच्या म्हणजे शरीरावरती जरी असला तरी मनावरती कोणाच्या थकवा येऊ दिला नव्हता. म्हणून सगळ्यांकडून काम करून घेताना काही जणांना दाटून, काही जणांकडून गोड बोलून किंवा काही जणांना त्या स्वरूपाने लेखी देऊन आम्ही सगळ्यांकडून काम करून घेतलं. तोच अनुभव आता विधानसभेला कामी पडेल अशी मला आशा आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रशासन किंवा प्रशासनाची भूमिका ही नागरिकांसाठी किती महत्त्वाची आहे आणि नागरिकांनी त्याकडे कशा पद्धतीने बघितलं पाहिजे?
प्रशासनाची भूमिका जर बघितलं तर सर्वांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपलं संविधान दिलेलं आहे त्या संविधानामध्ये आपली जी प्रशासकीय व्यवस्था आहे याला एक स्टील फ्रेमवर्क म्हणून सगळीकडे ओळखलं जातं. म्हणजे शेवटी किती जरी म्हटलं शासन जे आहे, शासन येणारे जाणारे किंवा कोणतंही सरकार येणार जाणार आहे, परंतु प्रशासकीय व्यवस्था ही तर कायम आहे. तर ही प्रशासकीय व्यवस्थेवरती एक वेगळ्या प्रकारची जबाबदारी येऊन पडलेली असते. म्हणजे कोणत्याही प्रकारचं काम असू द्या तर ते काम नियमात चौकटीत बसवणं आणि ते यशस्वी पद्धतीने पार पाडण्यासाठी लोकांना कशा पद्धतीने त्याची मदत होईल हे करण्याची जबाबदारी मुख्यत्वेकरून प्रशासनाची असते. तर प्रशासन आणि जनता याच्यामध्ये बऱ्याच वेळेस दुरी निर्माण होण्याचं महत्त्वाचं कारण असतं की ज्या काही योजना आहेत त्याच्यात प्रशासनामध्ये आणि नागरिकांमध्ये दुरी निर्माण झाल्याचं अनेकदा दिसून येतं. आणि कधी काय होतं, नागरिकांना ज्यावेळी समस्या निर्माण होतात त्यावेळी ज्या प्रशासनाकडे न्याय मागायला जातात तर न्याय मिळेल का नाही मिळेल अशी देखील त्यांच्या मनात भावना असते. तर तुम्ही या अनुषंगाने प्रशासकीय अधिकारी म्हणून व्यवस्था असेल किंवा व्यवस्थेतील कर्मचारी अधिकारी असतील या अनुषंगाने किंवा नागरिकांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत, भावना आहेत, याच पार्श्वभूमीवर काय सांगाल? ज्यावेळेस या प्रकारची दुरी निर्माण होते त्या दुरी निर्माण होण्याचं कारण एकच असतं की ज्या योजना आमच्या स्थानिक स्तरावरती आलेल्या असतात त्या योजनांचे जे क्रायटेरियाज ठरवून दिलेले असतात त्या क्रायटेरियामध्ये बसून प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना काम करणं अपेक्षित असतं. आणि बऱ्याच वेळेस स्थानिक जी परिस्थिती असते, जो एखादा व्यक्ती आमच्याकडं एखादा अर्ज घेऊन होतो तर तो त्या क्रायटेरियात बसतो आहे का नाही, किंवा त्याला जर बसवायचं असेल तर कोणत्या क्रायटेरियांमध्ये काही प्रमाणात आपल्याला काय म्हणता येईल की थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागेल. हा एक तणावाचा विषय या ठिकाणी असतो. बऱ्याच वेळेस कसं असतं की आता बऱ्याच ह्या दिल्या जातात, सुविधा दिल्या जातात प्रशासनामार्फत. मोठ्या प्रमाणात ह्या सुविधा ह्या ऑनलाईन झालेल्या आहेत. ज्या ऑनलाईन झालेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक तलाठीपासून तर कलेक्टर सरांपर्यंत सगळ्यांना एक टाईम बाउंड आहे की इतक्या दिवसात तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट देणंच आहे, इतक्या दिवसात तुम्हाला NCL देणंच आहे, किंवा ज्या सगळ्या बाबी आहेत त्याला ठराविक लिमिट दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये जर त्या संबंधित व्यक्तीने सादर केलेले डॉक्युमेंट जर बरोबर असतील तर तेवढ्या कालावधीमध्ये आम्हाला ती सेवा सुविधा त्याला प्रोव्हाइड करणं गरजेचंच आहे. परंतु बऱ्याच वेळेस असं होतं की 90-95% आम्ही रेग्युलरली जे कामं असतात ती आमच्याकडून होतच असतात, परंतु 2-5-10% लोकांचा असा विषय असतो की त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नसतात किंवा ते त्या क्रायटेरियात बसत नसतात किंवा काहीतरी त्यांची अडचण निर्माण झालेली असते. आणि त्या योजनेमध्ये त्यांना समाविष्ट करून घेण्यासाठी म्हणजे आम्हाला एकतर शासन निर्णय म्हणा किंवा कायदा म्हणा त्याच्या पलीकडे बऱ्याच वेळेस जाता येत नाही. आणि जर गेलं तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस कसं असतं की काही काय म्हणता येईल की तक्रारदार असतात किंवा काही त्या गोष्टीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंटेन्शन्स असलेले बरेच लोक असतात, तर त्यांना सामोरं प्रशासनाला जावं लागतं. त्यामुळे प्रशासन एक प्रकारची भूमिका काय घेतं की या सगळ्या तक्रारींना म्हणा किंवा या सगळ्या अडचणींना सामोरं जाण्यापेक्षा जे नियमात आहे ते करावं आणि जे नियमात नसेल त्यांना बाहेर वगळावं. तर हे जो 10-15% जो क्राऊड असतो ज्यांचा प्रशासनावरती रोष आहे, तर एक प्रकारे त्यांना त्या योजनेचा किंवा त्या स्कीमचा लाभ देताना बऱ्याच मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असतात. आणि त्या अडचणी ह्या प्रशासनाकडून सॉल्व्ह होत नाहीत किंवा होण्यासाठी बराच कालावधी जातो. आणि एक जर विचार केला तर नॉर्मली जर आता सगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांची परिस्थिती बघितली तर इतक्या मोठ्या प्रमाणात व्हॅकन्सीज आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी संख्या म्हणा किंवा जो स्टाफ उपलब्ध आहे त्यांच्याकडे तेवढे पाहिजे त्या प्रमाणात स्किल्स उपलब्ध नाही आहेत. म्हणजे आता जर प्रांत ऑफिस लेवलला जर विचार करायचा ठरला तर या ठिकाणी अकाउंट ऑफिसर म्हणा किंवा एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणा किंवा कोणता लिगल ॲडवायझर म्हणा, हे ज्या बाबी आहेत त्या उपलब्ध नसतात. त्याच्यामुळे निर्णय हे एकतर जो क्लार्क राहिलेला व्यक्ती आहे, कनिष्ठ क्लार्क, तो आणि डायरेक्ट प्रांत अधिकारी म्हणजे यांनाच निर्णय घ्यायचा असतो. आणि याच्यामध्ये जर उद्या जाऊन हायकोर्ट मॅटर्स होतात, बऱ्याच वेळेस आर्थिक बाबा असल्यामुळे त्याच्यामध्ये नागपूर AGPकडे बऱ्याच वेळेस ऑडिटमध्ये पॅरा निघतात किंवा इतर ज्या काही अनुषंगिक बाबी आहे त्यामध्ये बऱ्याच वेळेस अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग अडचणीत येण्याची भूमिका बऱ्याच वेळेस परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे कोणताही अधिकारी हा रिस्क न घेता त्या चौकटीत काम करण्याचं काय म्हणता येईल की काम करण्याची त्याची पद्धत असते. काही अधिकारी असतात की ते बऱ्याच वेळेस करायला जातात परंतु त्यांच्यानंतर बऱ्याच अडचणी वाढत जातात. त्यामुळे कोणत्याही अडचणींना सामोरं जायचं नाही किंवा तक्रारींना सामोरं जायचं नाही. त्यामुळे आपण जे म्हणतो ताक पण फुकून पितो त्या पद्धतीने बऱ्याच वेळेस कर्मचारी अधिकारी वर्ग वावरतो आणि त्याचा बऱ्याच वेळेस मग काही जे नागरिक असतात त्यांना त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागतं. पण जर ती जर स्कीम म्हणा किंवा ती जी काय बाब आहे ती जर त्या लोकांना जर 100% जर ते लाभार्थी असतील तर कोणत्याही प्रकारची अडचण मला नाही वाटत. प्रशासकीय लेवलला आता सध्याच्या जो माहितीचं युग आहे किंवा माहितीचा अधिकार म्हणा किंवा इतर ज्या राईट टू सर्व्हिसेस म्हणा या सगळ्या बाबीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात जे रुटीनचे कामं आहेत आमचे म्हणजे आता जातीचा दाखला म्हणा किंवा RTS प्रकरणं म्हणा जे नियमात बसतं ते तर आम्हाला करणंच आहे. शेवटी नियमात नाही केलं तर उद्या त्याला अपील आहे, उद्या त्याला चॅलेंज आहे, त्याच्यात आम्हाला आमची
काय म्हणता येईल की सर्व्हिस आहे, या सगळ्या गोष्टी बाळगूनच बरेच अधिकारी वर्ग काम करतात. परंतु हे क्लॅशेस निर्माण होण्याचं प्रमाण तसं आहे 10-5% आहे. परंतु ते निर्माण होण्यामागं ह्या सगळ्या शासन निर्णय म्हणा किंवा त्या तरतुदी आहेत, क्रायटेरिया आहेत, त्याच्यात ते बसवणं हे कुठंतरी अडचणीचं निर्माण होतं आणि त्याच्यात होणाऱ्या तक्रारी या सगळ्यांना अनुसरून मग तो अधिकारी वर्ग थोडंसं सावरून काम करण्याचा प्रयत्न करत असतो. एक शेवटचा प्रश्न, पाचोरा भडगावचे प्रांताधिकारी म्हणून सध्या आहात. पुढचे जे काही 1-2 वर्ष आहेत ते कशा पद्धतीने काम राहील, त्याच्यामध्ये काही विशेष योजना आहेत का, त्यावर तुम्हाला काम करायला आवडेल? सध्या तर विचार केला तर 1 वर्ष तर अजून इलेक्शनमध्येच जाईल असं तरी मला वाटतं आहे. आता आगामी विधानसभा निवडणूक 2-2.5 महिन्याने, त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहे, नगरपालिका म्हणा, त्याच्यानंतर आपले जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणा, हा सगळ्या इलेक्शनचा कालावधी साधारणतः पुढच्या एप्रिल-मेपर्यंत चालणार आहे. त्याच्यानंतर जे इथे स्थानिक माननीय आमदार महोदय आहे त्यांच्या बऱ्याच या ठिकाणच्या योजना आहेत. म्हणजे अतिक्रमण नियमन खुलचा एक विषय असू द्या किंवा या ठिकाणी जिल्हा रुग्णालय आहेत, बरेच त्यांचे प्रोजेक्ट्स आहे. तर त्या संदर्भात त्यांचं आणि आमचं ट्युनिंग चांगलं असल्यामुळे बऱ्याच योजना किंवा लोकांना, स्थानिक लोकांना जास्तीत जास्त प्रमाणात कसा त्याचा लाभ देता येऊ शकतो, तर त्यासाठी तेही प्रयत्नशील असतात. आणि आमची प्रशासकीय भूमिका म्हणून प्रत्येक गोष्टीत आम्ही पॉझिटिव्हलीच कशा पद्धतीने त्यांना रिस्पॉन्स देऊ शकतो, स्थानिकांना त्यांचा जास्तीत जास्त फायदा कसा होऊ शकतो, त्या अनुषंगानेच आमची भूमिका असते. आता सध्या तरी मेजर जी आमची प्रांत ऑफिसच्या समोरचे जे काही विषय आहे, तर ते एक अतिक्रमण नियमानुकूलचा एक महत्त्वाचा विषय आमच्याकडे येऊन पडलेला आहे. त्याच्यानंतर भूसंपादनाचे काही विषय आहेत, तर ते रुटीन कामं असल्यामुळे ते तर आम्हाला करावंच लागतं. त्या पलीकडे काही एवढं फार विशेषाचं काही नाही सध्या तरी. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ आमच्या प्रेक्षकांसाठी दिला. तर हे होते श्री भूषण आयरे सर. त्यांनी प्रांताधिकारी पद नेमकं काय आहे आणि नागरिक आणि प्रशासन या संदर्भामध्ये संबंध कसे असले पाहिजेत, कशा पद्धतीने कार्यपद्धती चालते, या संपूर्ण विषयावर त्यांनी सविस्तरपणे भाष्य केले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तसेच ओळख प्रशासनाचे हा जो आम्ही कार्यक्रम सुरू केला आहे, या कार्यक्रमाविषयी तुमच्या काही सूचना असतील तर याबाबत कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. तसेच सुवर्ण खानदेश लाईन न्यूजचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.